परी काऊन गाडी आवडली का तुले? हा काऊन म्हटलं एक राऊंड नाही मारला त्या काहीच नाही, तुला तर चालवता येते गाडी, मग मारायला नव्हता पाहिजे काय? तू मला सांग आता तुझ्यासाठी एवढे आहे ना आणली माझी गाडी. आवडली मला गाडी, आवडली, खूप आवडली. पण काय करू, बघितलं ना तुम्ही आता मामाजी पण किती बोलले. आणि मोहिनीताई त्यांचं तर नुसतं घरात खर्चासाठीच चालू आहे. आणि खुशी होऊन पण मला खुशी दाखवता नाही आली. म्हटलं सुमितजी काय सांगू तुम्हाला मी आता, मला मनातून एवढी खुशी झाली ही गाडी बघून, पण ना मी ते दाखवू नाही शकले. त्याचं जाऊ दे, त्याचं आयुष्यभर कुरकुरत चालू राहणार आहे. सामानासाठी दे ते, मग आपण आपले शौक बाजूला ठेवावं काय घरातल्या खुशीसाठी? तू सांग आता, आपल्याला घरात थोडेसे लोक आहे काय? तो राजेश दादा पागल आहे, तो त्याला समजायला पाहिजे. बाबाचा दरवर्षीचा पैसा येते पिका पाण्याचा. हा मग बाबाचा पैसा बाबा जशीच्या तशाच ठेवते. कायसाठी ठेवते? मग आपण आपल्या नोकरीतून घर खर्च चालवावं, आणि याचा शेतीचा पैसा तसाच ठेवा का? मग हो, दरवर्षीचा शेतीचा पैसा कुठे जाते? तो सर्व पैसा तर मामाजी जवळच असते ना. मग त्यांनी नाही करावं का? आता दवाखान्यात पण भाऊजींनाच लावलं जे लागलं ते. आणि बाकी त्या डॉक्टरांनी घेतलेच नाही पैसे समजा. बाबाजवळच असते सगळे पैसे, बाबा बँकेत टाकते. मला तर असं वाटते का बाबानं सगळ्याचा सगळा पैसा राजेश दादाच्या नावानं नाही करून द्याव. आता तो करते समोर समोर, तर सगळं त्याच्याच नावावर करून नाही द्याव. म्हणून मी जास्त लोड नाही घेत असतो घरात. कारण का जेव्हाही कधी बाबा जाते ना बँकेत, तर फक्त राजेश दादा घेऊन जाते. हा अन विनोद दादाला तर पैशाची गरजच नाही आहे, पण मग पैसा कमावते तो. आता त्यानं गाडी घेतली, इन्स्टॉलमेंट तुम्ही भरा म्हणते. आम्ही काय भराव इन्स्टॉलमेंट? बरं ना दादा, ज्यानं गाडी घेतली, मला गाडीची गरज नव्हती. परी तुला सांगतो, गाडी घेतली तर मी आजही घेऊ शकतो, पण मला गाडी घ्यायची आहे नाही. आणि मी काय इन्स्टॉलमेंट भरू? म्हणजे आज इन्स्टॉलमेंट भरायची, गाडी दादाच्या नावावर आहे. उद्या सगळे अलग झाले तर दादा सगळी गाडी स्वतःची घेऊन घेईन म्हटलं. हो ना, बरोबर आहे. आता आपण कुठे जर जायला मागितली तर देणार नाही म्हटलं आपल्याला. हेच म्हणणार की गाडी तर आमची आहे, नेऊ नका, पूर्ण परिवारासाठी आहे. मागून बघा तुम्ही एखाद दिवशी आता. अरे विनोद दादा बोलायच्या पहिले राजेश दादाच बोलते. तुला सांगतो मी, पाहिजे तू एखाद्या दिवशी गाडीचा विषय काढून पाहिजे, तो ना त्याची बायकोच बोलते पहिले समोर समोर. हो ना, म्हणजे जसं काही तेच सासरे झाले, सासरे आणि हे सासू झाली, प्रत्येक गोष्टीत तोंड घालते. असं काहीच नाही की आता बाई नाही बोलत. आईला माझी ना खूप येते, म्हणजे परी किती काम करते, परी किती छान आहे. खरंच आईला ना आम्ही खूप आवडते. आणि यांना हे तर माझा रागच करते मोहिनीताई. जाऊ आणि भासरेच बनले सासू सासरे. जाऊ दे, तू काही लोड नको घेत जाऊ, मस्त गाडी चालवत जाय. तुला जसं वाटते तसं. फक्त मी तुला एकच विनंती करतो, का मागं केलं तसं कर्ज नको. म्हणजे तुझ्या ना माझी लाईफ तरी बरबाद नको कर्ज. आता सगळं काही मी तुझ्यासाठीच करतो परी. अन तू जर असं केलं तर माझ्या मनाला लय ठेच पोहोचते म्हटलं. म्हणून म्हणतो तू अशी नको करत जाऊ. एवढं आहे ना, आपण लव्ह मॅरेज केलं, सगळं केलं, आणि असं केलं म्हणजे माझ्या मनाला किती बेकार वाटत असं. नाही सुमितजी, आता नाही करणार मी. दोनदा चूक झाली माझ्याकडून, तिसऱ्यांदा आयुष्यात मी कधीच चूक नाही करणार अशी. मी कुठे पण फिरणार, काही पण करणार, पण माझ्यावर भरोसा ठेवा तुम्ही. मी आता याच्यानंतर असं कधीच नाही करणार म्हटलं. तेच म्हणतो बा. नाही आता घरातले मला घरात तर ठेवतच नाही, पण मला दुनियात राहायचे का बिल नाही राहणार मी. आणि मी काय म्हणतो, तयारी कर, आपण मस्त हॉटेलला जेवायला जाऊ आज. काय बोलता? खरंच मला जेवायला नेता तुम्ही हॉटेलमध्ये? ते पण किती दिवसानंतर हो? आज पार्टी देतो ना गाडीची. गाडी घेतली तर आज शेवटी फायनली तुझ्यासाठी गाडी घेतली ना. किती दिवसची इच्छा होती, तू किती दिवसची मागून राहिली होती तुम्हाला, सुमीची गाडी पाहिजे गाडी पाहिजे. तेव्हा कसं मी स्वतः म्हणजे जॉब करत होतो. आता कसं आहे, तर मी स्वतः बॉस आहे. त्याच्यानं मी आता म्हणजे मला बाकीचं काही टेन्शन नाही पैशा गिशाचं आता. म्हणून मग मी गाडी घेऊन घेतली, म्हटलं घेऊनच घ्या म्हटलं. पण तुम्ही ना सुमितजी असं सांगायला पाहिजे होतं घरी की सेकंड हँड गाडी आहे, नवीन गाडी आहे, आणि ते पण कॅश घेतली. हे सांगायला नव्हतं पाहिजे. माहितीये का, त्यांच्या डोळ्यात येते तशी. पण ना ती मोहिनीताई मला जडते, खूप जडते. एक तर मी त्यांच्यापेक्षा दिसायला सुंदर आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हुशार पण आहे, शिकलेली पण त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि तुम्ही मला जे म्हटलं ते घेऊन पण देता पटकन, म्हणून ना ते मला खूप जडते. कोण जडते मग तुले? मी जडतो का तुले? थोडीशी लाज वाटू दे ना. जेव्हा म्हटलं हे सुमित बापूजी आता लय यल पाडून राहिले तुझ्यासोबत, जेव्हा म्हटलं हे नाही म्हणे तुला घरात घ्यायले, तेव्हा तर माझ्याने तू घरात आली. तिथं तर माझ्यासमोर हातपाय जोडून राहिली होती. मोहिनीताई मला घरात घ्यायला लावा ना, असं तसं बोलून राहिली होती मोठी. वहिनी जुन्या गोष्टी कायले काढून राहिल्या आता? जुन्या गोष्टी जाऊ दे ना तिकडे. बंद करा ना आता तो विषय. आता ते कायले काढून राहिला? फालतू गोष्टी काढता नुसतं. सवय पडली तुम्हाला फालतू गोष्टी करायची. जुन्या गोष्टी मी काढून राहिली काय? आणि ते मला बोलून राहिली तर मी जडतो म्हणते तिले. मी जडली असती तिला तर तिला घरात बोला असलं असतं काय? घेतलं असतं तिला घरात? मायानं तर असते घरात आली म्हटलं. मायानं मायाच नवऱ्याच्या यानं. आमच्या दोघा नवरा बायकोच्या चुगल्या करून राहिले मोठे. लाज वाटू दे जराशी दोघे नवरा बायको. आम्ही होय तर तुम्ही घरात आहे म्हटलं, नाही तर मामाजीने तर फुकट नसतं घेतलं तुम्हाला घरात. कोणाला दाखवून राहिले हुशार काय जास्तीच्या? माझ्यासमोर नका करू जा, माझ्यासमोर चालत नाही तुमच्या. ज्याच्यासमोर चालते का नाही त्याच्यासमोर करत जा तुमच्या हुशार क्या. मी ऐकायला रिकामी नाही आहे म्हटलं. मी आता इथून चालली होती, मला ऐकू आलं, आणि मी मायाबद्दल गोष्ट झाली कोणती तर कोणाच्या बापाची नाही ऐकत म्हटलं. आणि बापूजी ज्या बायकोवर गर्व करून राहिले का नाही तुम्ही, ते बायको म्हटलं कधी तुम्हाला धोका देईन ना, सांगता नाही येत म्हटलं. भरोसा नाही आहे तिचा
भरोसा करूही नका तिच्यावर. तुम्हाला वाटत असन मोठ्या लाडानं तिने गाडी आणून दिली, म्हणजे आम्हाला दुखवासाठी आणली तुम्ही गाडी. सारं माहित आहे आम्हाला तुम्ही कायसाठी आणली म्हणून गाडी. हा, पण आम्ही बोलतही नाही, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. फक्त आता आम्ही समजदार बनू. आतापर्यंत मूर्ख बनलो, आता आम्ही समजदार बनू. का नाही करणार भरोसा? हा, नवरा बायको चालूच असते सगळ्या गोष्टी. मग काय एकमेकावर भरोसा करणं सोडून नाही देत ते. पूर्ण जीवन सोबत काढावं लागते म्हटलं. तुमच्यासारखी नाहीये तुम्ही, तर अशा भांडता नुसतं. भांडण करता कोणा पण सोबत, कोणाशीच चांगलं नाही राहत. अहो मी भांडण नाही करत, खरी बोलतो. खरी खरी बोलतो ना म्हणून झोमते सगळेले. समजलं? जो खरं बोलते ना ते त्याचा झोमतच असते सगळेले, असं असते. म्हणून सगळेले असं वाटते का मी भांडण करतो. कोणासाठी त्याच्या मागे उभी राहतो म्हटलं. पण मायाच वेळेस माया मागं कोणी नाही राहत. एवढं बेकार नशीब आहे, माया फुटकं नशीब आहे. मी सगळ्याच्या मागे उभी राहतो पण माया मागं कोण नाही राहत. पण आता आता एक लक्षात ठेवજો तुम्ही दोघे जण. तुमची दोघाची किती काही अडली ना तर हे मोहिनी नाही राहणार म्हटलं तुमच्या मागं आता. पण तुम्हाला कोणी बोलवलं आमच्या रूम मध्ये? काय गरज होती नवरा बायकोच्या रूम मध्ये असं जाणं? बरोबर आहे का मोहिनी ताई? सांगा तुम्हीच मला. समजदारीच्या गोष्टी तर खूप करता तुम्ही, आणि हे शोभते का तुम्हाला? आता एका मुलाची आई होणार तुम्ही, तरी पण समजत नाही तुम्हाला की नवरा बायकोच्या खोलीत असं जात नसते म्हणून. प्रायव्हसी नावाची काही चीज असते. मला काही शौक नाही येऊन पडला तुझ्या खोलीत याचा, समजलं? अन राहिलं याचं तर ते तुम्ही माया गोष्टी करून राहिले होते म्हणून आली मी. नाही तर तुम्ही सगळ्या गावाच्या गोष्टी करा ना, मला काही घेणं देणं नाही आहे त्या गोष्टीचं. पण मायाविषयी माझ्या नवऱ्याविषयी कोण करता? मायाच नवऱ्याचं खाता अन आमच्याच चुगल्या करता. लाज नाही वाटत तुम्हाला दोघा नवरा बायकोले? हा, एवढे मामाजी बोलले बाहेर तरी लाज नाही जीवाले तुमच्या बापूजी? हा, हॉटेलमध्ये चाल म्हणता तिला जेवाले. काहून घरी करायच्या जीवावरून राहिलं काय? घरचं खाताच खाता. हॉटेलात बरे पैसे आहे तुमच्याजवळ उडवाले. इथं घरी किराणा आणायला पैसे नाही तुमच्याजवळ. गाडी घ्यायला पैसे आहे तुमच्याजवळ लाखाची. इथे आली काय हो तू? आता बाई बघा ना, या मोहिनी ताई रूम मध्ये आल्या. आम्ही आता गोष्टी करत होतो दोघं जण. यांना काय गरज होती रूम मध्ये यायची? हा, मी म्हणते माझ्या रूम मध्ये यायची गरजच काय आहे यांना? रूम मध्ये आल्या आणि मलाच बोलत आहे तू गाडी घेतली नसन तसं. घेतली तर काय झालं? हा, गाडी काय घ्यायची नाही का? चालवू नाही का मग मी गाडी? मला येते चालवता. यांना येत नाही, या खेड्यातल्या आहे. यांना गाडी चालवता येत नाही, यांना शिकल्या नाहीये म्हणून ना नुसतं मला जडत राहते आणि मला बोलत राहते काही ना काही. हवा मोहिनी, नाही सोबत तुला असं कोणाच्या खोलीत जाणं. दोघं जण खोलीत असले म्हणजे चला बाई, एकटी बाई आहे तर गोष्ट अलग आहे. हा, मग तूच म्हणशील अजून का आत्याबाई बोलते. आता बाई मला काही गरज होती नाही याची. हे माया गोष्टी करून राहिले दोघं जण. मी म्हणतो काय करत आहे आमच्या गोष्टी करायच्या. एक वेळ असा होता का येईल कोणी घरात नाही घेऊन राहिलं होतं. दोघंही नवरा बायकोले घर सोडून गेले होते इथून मोठ्या तानानं. हा, हे गेली. आता तुम्हाला माहित नसेल ती गोष्ट. तुम्हाला वाटते का हिच्या बापाच्या घरी गेली होती? मी सांगितली नाही आतापर्यंत. पण आता मी सांगतो ना, मी काय लपू? हे जर मला बोलू शकते तर मीच काय लपू हिच्या गोष्टी? हे म्हटलं एका पोरासोबत पळून गेली होती आता बाई. माहिती आहे तुम्हाला? पोरासोबत म्हणजे हे आता काय बोलू मी, काय सांगू तुम्हाला आता गोष्ट? आम्हाला सारी माहिती आहे दोघा नवरा बायकोले, पण तरी आम्ही लपून ठेवली. पोरासोबत म्हणजे बॉस सोबत. हे याचा बॉस आहे ना सुमित बापूजीचा, त्याच्यासोबत पळून गेली होती हे. मग आणि त्याच्यासोबत त्यानं घर गिर दिलं होतं म्हटलं इले. तर हे मस्त घरात राहून राहिली होती. हा, नवरा तिथंच ना, थोडी तिथंच ना, हे तिथं मस्त राहून राहिले होते हे. मग सुमित बापूजीने काही पटलं नाही तर सुमित बापूजीने सोडून दिलं. मग माहित झालं ना त्याच्या बायकोले, त्या बॉसच्या त्या बॉसच्या बायकोले माहित जसं झालं तशीच आली म्हटलं ते आली इले झोडपलं चांगलं. मग आणि त्याला दिलं काढून म्हटलं. तेव्हापासून तुमच्या पोराले बॉस केलं. असं तसं बॉस नाही बनवलं तुमच्या पोराले. प्रमोशन नाही झालं तुमच्या पोराचं. मग आणि एवढंच नाही आता बाई, मग माहिती आहे हे तुमची सून हे लाडाची, लय लाडाची आहे तुमच्या, लय साजरी आहे वज्जर. तर हे सून म्हटलं तुमची त्याच्यासोबत त्यानं सोडून दिलं मग इले. तो कोकडे आणि हे कोकडे. मग तुमच्या पोरानं काही इले ठेवली नाही तर हे रूम करून राहत होती म्हटलं एका घरी, एका बुटीच्या घरी. हा, तर तिथे हिच्याकडून भाडाने देणं झालं. कपड्याच्या दुकानात काम करून राहिली होती हे तुमची सून लाडाची. कपड्याच्या दुकानात काम करून राहिली होती. मग मी गेली दवाखान्यात अचानक, मी ना राजेशजी आम्ही दवाखान्यात गेलो तर हे दिसली ना, हे दिसली तर हे माहिती आहे पाया पडून राहिली म्हटलं मायावाल्या अशी. पाय ना मोहिनी ताई म्हणा ना घरात घ्या म्हणून, म्हणा सुमित बापूजीले असं करा ना तसं करा ना, अशी करून राहिली होती हे. आणि आता मायावर शिरजोर झाली म्हटलं. आणि तुम्ही ज्ञान वाटता मैसून साजरी. आम्ही बेकारच आहोत अशा. मोहिनी ताई एवढ्या गोष्टी काढण्याची गरजच काय आहे तुम्हाला? खोटी बोलतो ना मी, म्हणणं आता खोटी बोलते म्हणून. मन सांग आता पहिले खोटं आहे म्हणून सगळं म्हणणं. आता कोण म्हणून राहिली? तुलाही माहित आहे खरं आहे, सारं माहित आहे म्हणून मोहिनी बाई हे पाय मी 100 वेळा लपून ठेवतो पण एकच वेळा काढतो म्हटलं बाई, लक्षात ठेवतो. हा, माझ्यासोबत काही जास्त पंगा नको घेजो तू. मी एकटं माहिती कोणाच्याच वाटी जात नसतो. तू सांग मला हे सुमित बापूजीला थोडीशी समजायला पाहिजे. गाडी घ्यायची काय गरज होती? आता आमचा डिलिव्हरीचा टाइम आला आहे, आम्हाला पैशाची गरज आहे. गाडी काय 2 महिने लेट घेतली असती तर चालली असती. पण घरात जर मदत केली एकमेकाला तर काय बिघडते? पगार तुम्हाला आहे, पगार आम्हाला आहे. मग आम्ही एवढ्या वर्षापासून चालवून राहिलो तर तुम्हाला काय फरक पडते चालवाले? 2-3 महिने चालवू शकत तुम्ही. सुमित, खरं आहे का रे हे आतापर्यंत बोलून राहिली एवढं? हे खरं आहे काय म्हणणं? आई हे खोटं आहे म्हणा. हा, मुकावून नाही म्हणून राहिला.
काहून असं चुपचाप बसला तू? म्हणा ना बापूजी, खोटं बोलते म्हणा वहिनी. मोहिनी वहिनीला सवयच आहे म्हणा खोटं बोलायची. म्हणत कोण नाही तुम्ही असं? म्हणा. समजलं आत्याबाई? भेटलं उत्तर तुम्हाला? पहा ना, तुमच्या पोरानं कशी खाली मान टाकली. तुम्ही सांगा मला, बायकोच्या यानं खाली मान टाका लागली. काऊन नाही बोलून राहिले आता? आतापर्यंत तर भले बोलून राहिले होते. आता काय झालं मग? मला गोष्ट काढायचा काही शौक नव्हता, पण हे लोक मला बोलून राहिले. किती वेळ झाला? आमच्याच दोघा नवरा बायकोची काढून राहिले. आम्ही काय केलं? आम्ही कोणता गुन्हा करून राहिलो? सगळेच करून राहिलो तर गुन्हा झाला काय? हा? अनगाडी येण्याची काय गरज होती सध्या? तुम्ही सांग ना. अजून काय म्हणते बाई साहेबा? जडते म्हणते मला. मी कायले जडू इले? माझ्याजवळ सगळंच बरोबर आहे. हे सुंदर आहे तर का मी का बंद आहे का मग? आपापल्या परीने सगळे सुंदर असते आता बाई. कोणाला हिनवू नाही माणसानं. सगळीत काही ना काही कमीपणा असते, तर कोणात काही गुणही असते. असं नसते. हे शिकली पण इले म्हटलं जगाचं नॉलेज काहीच नाहीये. मी आता बाई कमी शिकली, पण मला जग कसं आहे हे सगळं अनुभव आहे म्हटलं, सगळं माहित आहे मला. मग असं करून चालते का? घरातल्या घरात एकामेकाला बोला. मी किती काही बोलत असन, पण मी खऱ्याचं बोलतो, असं खोट्याचं बोलत नाही म्हटलं. मग असेच नाही मला सगळे जण म्हणत मोहिनी इज द बेस्ट म्हणून. तू का सुमित, माना लागन. मला असं वाटलं आतापर्यंत का तू लयच चांगला आहे. आणि हे परी दिसते तशीच आहे. जसं रूप तसे अंगात गुण. आई आता काय करू मी? माझ्याच नशिबात असं पाहिजे होतं काय? सांग बरं, मी कोणती चूक केली होती? ह्या परीनं मला 2 डाव धोका दिला एक सोडून. आता कोण म्हटलं? लय गर्व आहे ना तुम्हाला तुमच्या बायकोवर? आता कोण नाही दाखवून राहिले गर्व? आता कोण खाली मान टाकून बसले असे? वहिनी जाऊ दे ना आता. किती शर्मिंदा करेन मला, किती लाजीरवाणं करा अजून. आता जे झालं ते झालं. ते गाडी मी याच्यासाठी आणली म्हटलं, आता कसंही लेडीज घरी राहता तुम्ही, तर काही आणायचं न्यायचं, काही काम पडलं, काही कुठं जा लागलं तर असं म्हटलं घरात, म्हणून आणली वहिनी. बापूजी तुम्हाला सांगू, माझं म्हणणं असं नाहीये म्हटलं का तुम्ही आणू नका, पण माझं म्हणणं हे आहे का वेळ समजून करा कोणताही. आता मग ठीक आहे ना, तुम्ही गाडी आणली तर मग आता घरातलाही खर्च करा ना. आता पैसे नसून राजेशजीनं म्हटलं 5-6 हजाराचा किराणा आणला. कोणासाठी आणला? एकटेच खाईन काय ते? का मी एकटेच खाईन? आम्ही दोघंच खाईन काय? सगळेच खाऊ ना आपण. मग ते दर महिन्यात कधी विचार करत नाही म्हटलं. त्याला दर महिन्यात 20,000चा किराणा लागते. कधी तुम्ही हिशोब केला काय? तर याचे 20,000 कसे जाते? तुम्ही तुमचे पैसे बरोबर सांभाळून ठेवता. भाऊजीनं गाडी घेतली सगळेसाठी, सगळेच्या हिशोबाचा सगळेचा विचार केला. आणि तुम्ही काय करून राहिले? सगळा पैसा नुसता असाच उडवून राहिले. घ्या ना तुम्ही, आम्ही असं म्हणतो घेऊ नका म्हणून, पण वेळ काढ समजून तर घ्या. मी म्हटलं माणसाले कपाटात मागून राहिली, मला कपडे ठेवायला कपाट नाहीये. त्या बेडच्या याच्यात ठेवतो म्हटलं मी अंदर ड्रायव्हर मध्ये सगळे कपडे. मला ठेवायला कपाट नाही. आता लेकरासाठी एखादा झुला लागन ते कपडे टाकायला वाढत, तर थो नाही, थो आणून द्या म्हटलं एखादा. आणि एखादा पाड ना म्हटलं लेकराला टाकासाठी खोलीत ठेवाले, तर ते निघून राहिलं त्या माणसा कुणाला 10-12 हजाराचं ते निघून राहिलं म्हटलं साधंसं. तुम्ही लाख रुपयाची गाडी घेऊन आले. मग सांगा ना आता विचार कोण करून राहिलं? नाही, खरी गोष्ट आहे बहिणी. राजेश दादा खूप विचार करते पण घराचा. पण कसं आहे आता तुम्ही सांगा मला, थोडंसं तर काही ना काही एन्जॉयमेंट म्हणा, काही ना काही पाहिजे ना माणसाच्या जीवनात. करा ना एन्जॉयमेंट, तुमच्या पगाराचा पुरा एन्जॉयमेंटच करा. आम्हाला काय करावं लागते बाबा? फक्त या महिन्यापासून खर्च सांभाळा म्हणजे झालं. या महिन्यापासून पुरा किराण्याचा खर्च तुम्ही सांभाळा. आता आम्ही किराणा आणणार नाही, कारण आमच्या मागे लय खर्च आहे. आता तुम्ही तुमचं पहा काय करायचं आहे तर, नाही तर मग सरळ लगून जा सगळेजण. असं कसं? तू कशी काय निर्णय घेऊन राहिली घरातला? सगळेजण अलग होऊन जा. लयच हुशार झाली काय? घरातला निर्णय आम्ही आहे ना अजून सध्या. दोघे बुडाबुडी जिवंत आहे ना म्हटलं. निर्णय घेणारे चालली मोठी निर्णय घ्यासाठी. आता बाई मग तुम्ही निर्णय घ्यायला आहे ना, तर घ्या ना मग निर्णय. सारखे सुद्धा निर्णय तर घेता येत नाही तुम्हाला. सारखे जर निर्णय घेतले ना सासून, तर सुनाईला बोलायची गरज नाही पडत म्हटलं. एकही सून बोलत नाही. मला कोण बोलायला लागते? काऊन का माझ्याच नवरा समोर येते. आणि तुम्ही काही असलं तर मग बरोबर पोराला फोन करता. राजेश असून राजेश तसं, आणि पहिल्याच्या वेळेस बरोबर तुम्हाला लहान पोरगं दिसते. भेदभाव तर तुम्हीच करता पोरापोराई. हो पाहू आम्ही आमच्या घरातलं, तू नको सांगू. मी बोलतो ना आता मामाजी सोबत जे बोलायचं आहे ते. आता मी मामाची सोबतच बोलतो. हे पाय, त्याच्यासोबत बोलू नको. त्याची तब्येत चांगली आहे नाही म्हटलं, सांगून देतो आता. कमी जास्त जर झालं तर तू लक्षात ठेवजो. आता बाई फक्त बोलून राहिली, मी भांडण नाही करून राहिली. आणि काही नाही झालं मामाजीले. साधीशी तब्येत खराब होती मामाजीची. एवढं काही मोठं हे नाही झालं म्हटलं. आणि मामाजी स्ट्रॉंग आहे, तुमच्यासारखे नाहीये. बरोबर निर्णय सुनावते. मी तर भांडण करायला नाही चालली तिथं. चालली ना घराने करायले, उठली सुटली चालली सासऱ्याजवळ घराने करायले. मग कोणाजवळ करू? जो माय ऐकन त्याच्याच जवळ करन ना, त्याला सांगन ना. गेली वारच आहे हे, पक्क वार आहे. बस उठली का सुटली. का परी? काय बाई हे काय ऐकून राहिली मी कानानं? तू यावर तर लयच भरोसा केला मी. भरोसा केला. आता म्हटलं ते यबड्या गिबड्या आहे तू या नावानं करून देईन म्हटलं. हेच आहे पामई लाडाची सून, असं आहे तसं आहे. आता मोहिनीनं तर सारं उघडच करून टाकलं बिलकुल. आहे काय तू विश्वास ठेवायच्या लायकीची? का सगळा पैसा तोडावा तुझ्या जोड द्यावं म्हणून? त्यात एखाद्या दिवशी घेऊन पळून जाऊ. आता झाली चूक माझ्याकडून, आता नाही होणार आयुष्यात कधी. तुमच्या मुलाला विचारा खोटं वाटत असेल तर. हाव रे, आता नाही होणार का सुमितीची ऐकून चूक? सुमितजी बोला ना, सांगा ना काहीतरी आता बहिणा. काय विचारताय तुम्हाला? आहे ना तुम्हाला माझ्यावर भरोसा? बापा तो तर रव खाली मान टाकून राहिला व. भरोसा नाही येते ना तुझ्यावर.
त्यालेच नाही तर आम्ही काय करावं बाबा भरोसा. सुमितजी अहो वर बघा ना. काय तुम्ही आता बाईंसमोर कसं केलं? माझ्यावर भरोसा नाही का तुम्हाला आता? काय भरोसा करू मी तुझ्यावर परी? सांग. मी गॅरंटी देऊ शकतो काय कोणाले? का आता परी असं करणारच नाही म्हणून कधी? सांग. एक सोडून 2 वेळा झालं. बरं झालं तर झालं. त्याच्यात मायापेक्षा जास्त मोहिनी वहिनीला माहित आहे काय झालं काय नाही, कशी स्टोरी आहे सगळं माहित आहे. आणि ही गोष्ट खरीच आहे. तर त्यानंच मला घरात घेतलं, त्याच्याशाने बाबा नाही केलं. मला माफ करून टाकलं, येऊ दिलं. पण आता त्या बोलणार नाही काय त्याला सारं माहित असल्यावर. पण मी तुम्हाला कितीदा सांगत आहे की मी आता असं नाही करणार म्हणून. मग असं सांगितल्यावर तर तुम्ही माझ्यावर भरोसा करायला पाहिजे. करन ना मी भरोसा, पण सध्या नाही करू शकत. मी काय करायला पाहिजे भरोसा जिंकासाठी तुमचा? काही नको करू. फक्त जशी आहे तशीच राह आणि जशी वागतं तशी वाग. फक्त घरात झगडे भांडणं हे ते काही करू नको. आणि मोहिनीच्या वहिनीच्या नांदाले काही तू लागू नको बाबा. त्या कधी कुठं आपले काढून ठेवण सांगताच नाही येत. हो खरंच नाही लागायला परवडत. मला काय माहित असं. आपण पण ना हळूहळू बोलायला पाहिजे होतं. खूपच जोरात गोष्टी करत होतो आपण. बरं चला ना मग जेवायला चलत आहे ना. आता कुठं जेवायला जातं? एवढं मोठं घरात कारस्थान झाल्यावर जेवायला झाले पुरते काय? आता माहित होईन तर अजून काढा आपली. त्याला तर माहीतच झालं आता जेवायला चाललो म्हणून आपण एवढ्या जोरानं बोललो का त्याला माहीतच झालं जेवायलाच जाते म्हणून. मग आता माहीत झालं तर अजून काढन. एवढं बोललं म्हणून तरी सुधारले नाही काय? आणि आता फक्त मोहिनी वहिनीच नाही, आता आईलाही माहीत झालं. आई बोलन, बाबा आहे घरी तर बाबाही बोलन, सगळेच बोलन ना. मग कॅन्सल झालं का आपलं? नाही जाऊ का आपण? नाही आता नाही जाऊ आपण. पाहू मग एखाद्या दिवशी. सुमीजी मग आता दर महिन्याला 20,000 खर्च करणार का हो तुम्ही? आता करा तर लागून. आता दादानं केलं आतापर्यंत तर आता मलाही करावंच लागून. मग मी कपडे बदलून घेऊ का आता? हा बदलून घे. मी जातो थोडंसं समोर. काय चालू आहे काय नाही तर अजून बाबाजवळ जा लागून. अजून ऐकवून बाबा आता तिकडे गेल्यावर. असं आहे, एकदा माणसाचा भरोसा उठला की कधी बसत नाही. म्हटलं काहीही करून घ्या माणसासाठी. खरंच माणूस ना असाच असतो काही माहित नाही. पण मी पण म्हणा केलंच असं. कोणत्या तरी बाईनी असं करूच नाही आणि विश्वास पण तोडू नये कुणाचा. आणि असे जर असले घरात मोहिनीताईंसारखे तर ते काही आपल्याला बरोबर राहू देत नाही, मग जगू नाही देत. त्यापेक्षा ना मस्त असं सरळ सुरळीत राहिलं ना तर काही प्रॉब्लेमच येत नाही. पण मी मूर्ख आहे का बरं असं करून घेते माहित नाही. एवढा चांगला नवरा आहे, एवढं चांगलं घरदार आहे. आता नाही करणार बाबा मी असं कधीच नाही करणार. मी पैशाच्या मागे धावत होती नुसतं. आता माझ्याकडे पैसा पण आहे आणि नवरा पण आहे आणि परिवार पण आहे. आता बोला सगळेजण काय झालं? राजेशजी कधी आले हो तुम्ही? मी आलो बरोबर. तेव्हा काही लक्ष नाही माझ्यावर. मी आलो गेलो बाहेर बसलो, येऊन बसलो, पाणी पिलो, चहा पिलो. अन तू त्याच्या खोलीत काय करून राहिली होती सुमितच्या न परीच्या? राजेशजी पहा गोष्ट कशी झाली. मी इकडेच येऊन राहिली होती पण मैदात तेवढ्यात काय झालं, मला याच्या खोलीतून आवाज आला. आपल्या दोघांविषयी बोलून राहिले होते. काहीचे काही बोलून राहिले होते. हा का काही करत नाही राजेश दादा, पागल आहे तो, आतापर्यंत करून राहिला आणि येईन ते, त्याची बायको अशी आहे, खूप बोलून राहिले होते. मग मी काय फक्त ऐकून घेऊ काय म्हणून मी खोलीत गेली आणि त्याला बोलायला लागली. माय म्हणणं एकच आहे आता. काय 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 म्हणणं आहे? मामाजी माई एकच म्हणणं आहे. हे पहा असं जर होत असन आणि सगळा खर्च जर एकाच पोरावर येत असन कोणी तर तुम्ही एक काम करा, सगळे अलग अलग करून द्या काय, आणि सगळे आपापले विषय देऊन द्या. आणि तुम्हाला कोणात राहायचं आहे तर ते तुम्ही सांगून द्या. म्हणजे मग कोणालाच तकलीफ नाही होत कोणा गोष्टीची. काय करावं बाई ह्या सुनीचं? हा नुसतं घर फोडाच्या मागे लागून गेली ही बाई. काय नाही आमच्या विषय वाटण्या करता तुम्ही. बाबा तिच्या मनानं काही ऐकू नका. तिचं डोकं सध्या सरकलाय. नाही राजेश तसं सुनबाई बरोबरच बोलून राहिल्या. चुकीचं नाही बोलून राहिल्या म्हटलं. हा तुला आज काय झालं माहितच नाहीये. सुमितनं आज गाडी आणली म्हटलं परी सुनबाईसाठी. हा तर म्हणून त्या सुनबाई म्हणते का किराण्यासाठी घरात खर्चासाठी पैसा नाही बा, तर गाडी घ्यासाठी कुठून आला मग. म्हणून त्याचं म्हणणं होईल याच्यावर. काय बोलता बाबा? कधी आणली आहे ना गाडी? आजच आणली म्हणूनच म्हणून राहिली मी. मला काही पावगाल कुत्रा नाही चावलं काही का मी अशी बहाण्यासारखी काही बोलन. तुमच्या भावानं म्हटलं काय म्हटलं तुम्हाला त्या दिवशी? पैसे नाही म्हणे माझ्याजवळ. म्हटलं ना तंगी चालू आहे म्हणे. मग आता 1 लाखाची गाडी कॅश आणली म्हणते ती, तर तेव्हा कुठून पैसे आले सांगा ना मला आता तुम्ही. हावरे सुमित काय म्हणते? बरोबर आहे हे. दादा आता सगळेचा विचार करून आणली होती मी गाडी. आता बाया आहे बा आपल्या घरी, आपण घरी राहतो नाही राहत तर असो, आणि परीले चालवता येते म्हटलं म्हणून मी घेऊन आलो. तर गरजच काय होती आपल्याला गाडीची? तू सांग आता गरज होती का आपल्याला गाडीची? आपल्या घरी गाड्या किती आहे? 3 भावाजवळ 3 अलग आहे. मोठी गाडी अलग घेतली बाईसाठी, एवढी अडचणसाठी घेतली ना. मग आता ही गाडी आणायची 1 लाख रुपये गुंतवायची काय गरज होती याच्यात? तेच म्हणून राहिली मग मी. अन इन्स्टॉलमेंट आम्ही काय भरू म्हणते ते म्हणे भरत बसून म्हणे राजेश दादा. त्याचीच चालते, त्यालाच विचारते आणि त्याच्याच नावानं करून देईन सगळं आणि आपल्याला विचारणार नाही, आपण अलग राहून जाऊ. हे असे बोलून राहिले होते म्हटलं. फक्त मी बोलतो ना तर माझे तोंड दिसते राजेशजी तुम्हालाच काय घरातले सगळेच मी खराबच दिसतो. आता मी बोलणारच नाही बाबा. त्याच्यापेक्षा ना राजेशजी एक काम करा, आपण कोणी दोघं अलग निघून जाऊ. नाही अलग निघालेला घर काय अलग निघायला लागते? सगळ्यांनी एकत्रच राहायला लागते. फक्त आता या महिन्यापासूनची जबाबदारी सुमितच्या इकडे. नाही सुमित हे जबाबदारी घ्यायला लागून तुला आता. ते तू आता तुझ्या इन्स्टॉलमेंट आहे काय आहे काय नाही ते तू पाहत बस. मोठ्या गाडीची इन्स्टॉलमेंट भरायला लागते,
एक तू भरतो एक मी भरतो एक दादा भरतो असं तिघा मिळून आपल्याला भरणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला किराणा दर महिन्याचा 20,000चा तो आणायला लागन. तो तुझ्या पद्धतीने तू आण आणि दुधा पाण्याचा खर्च तोही करायला लागन दर महिन्याचा. लक्षात ठेवून घ्या. आता एवढे वर्ष मी केलं, आता 1-2 वर्ष तुम्ही कर, कारण सध्या माझ्या हात तंगीत आहे. माझ्याकडून एवढा काही खर्च करू नाही शकत आता. बाबा ते तर म्हणे आपला पैसा आपण तसाच ठेवू. मामाजी म्हणे शेतीचा पैसा सारा तसाच ठेवते म्हणे. मामाजी नाही आणायला पाहिजे म्हणे किराणा म्हणे. असे म्हणे. विचारा नाही तर खोटं असेल तर त्याच्या तोंडावर. दादा राहू दे ना आता. काय बा आता राहिली सुईली तर राहू दे, करतो मी बाकीचा खर्च. पण आता आता बस करा म्हणा वहिनीले. नाही अलग राहायचं असेल तर राहू शकतो सुमित, तो काही विषय नाही आहे. जर एका माणसापासून सगळेले प्रॉब्लेम होत असेल तर मग सगळे अलग अलग झालेले परवडन मला. नाही बाबा, अलग गिल्लग व्हायची गरज नाही आहे. जसं चालते तसं चालू द्या, करतो ना मी आता. ठीक आहे मग. ठीक आहे सुनबाई आता. हा मामाजी ठीक आहे. आणि मामाजी एक गोष्ट अजून, आता डिलिव्हरीसाठी मला खर्चाले पैसे देता तुम्ही. डिलिव्हरीचा खर्च काऊन का राजेशजीजवळ पैसे नाही आहे म्हणते आता. अरे तसं देणारच आहे मी. माझ्या दोन्ही सुनीचा डिलिव्हरीचा खर्च मीच देणार आहे. मी पोरायला थोडी म्हणणार आहे. तुम्ही का पुन्हा पैशाचा माणूस आहो काय? किती लागते किती लागवण दवाखान्यात तर सांग जा, बिल मीच देणार आहे पुरं. कायली मग यायचा कमाईचा पैसा कुठं जाते? तुम्ही लावान तर हा त्याला म्हटलं मी पहिली डिलिव्हरी माझ्या इकडे असते, तिथं घरात नाही, इथं नवऱ्यावरच पाहिजे म्हणते सारा खर्च. तू बोल नको सरला मधात, बोल नको. सगळं काम बिघडते, बोलायचं नाही. त्या करते सुनबाई बरोबर जे करायचं आहे ते. मामाजी तुम्ही खरोखर खूप चांगले आहे. तुम्ही आहे म्हणून आज घर म्हटलं टिकून आहे आपलं. नाही तर आपल्या घराचे 3 तुकडे कधी झाले असते. आणि आता बहिण तर 3ही नसते केले, 6 केले असते म्हटलं. सुना आलं पोरं आलं. बरं सरलं असून तुमचं आणा वाडा जेवायचं वाडा. भुका लागून गेल्या. ऑफिसले सारे दिवस भरायचं गेलो तर आता आलो. आज जेवायला नाही भेटलो, डबा वापस आला जसाचा तसा. बॉसनं आज पूर्ण पेंडिंग काम करायला लावलं. हा तर करा आता वाडा ताटा वाडा. स्वयंपाक झाला असेल तर. स्वयंपाक तर परीच्या इकडे असते. परी झालं का हो? काय लावलं मग आज? वैशाली ताई मी स्वयंपाकच नाही केला आज. बरोबर आहे ना? कसं करा, हॉटेलमध्ये जेवायला चालले होते दोघं तर मग मी गेली म्हणून तर यायचं रद्द झालं. जेवायला जाऊ म्हणे आपण, तयारी कर म्हणे. तेवढ्यातच मी धमकली यायच्या खोलीत. राहिलं यायचं, कॅन्सल झालं जेवायला जायचं. बरं आता टाइम काही गेला नाही. आता सरला एक काम कर, आता खिचडी लावून दे बरं. मी म्हणजे 3 सुना असल्यावर मी स्वयंपाक करू काय? आता मला करायला लावता काय? म्हणजे मी जेवण होऊन राहिली काय आता? हा तुम्ही बी काय आहे सुनाईच्या समोर मला काम सांगून राहिले? नाही काम नाही सांगून राहिलो. तुझ्या हातची खिचडी चांगली होती. आता पहिले नाही काय लेकरली आवडी मला आवडी. खिचडी काही आवडली तुम्हाला माझ्या हातची? खिचडी केली का तुम्ही तर कुरकुर कुरकुर करे. आणि आता तुम्हाला आवडून राहिली का माझ्या हातची खिचडी? काही बी बोलता. सुनाईला आराम झाला पाहिजे म्हणून फालतू माझ्या डोक्यावर ताप देऊन राहिले. आई कर ना, खरंच कर आई खिचडी तू. मला तर आवडेल ना, तुला तर माहिती आहे ना मी तुला लहानपणी करायला लावो. कर बरं आई, कर खरंच कर. खरंच कर मस्त. मिरच्या गिरच्या तडाई त्याच्यासोबत, पापड गिपड भाल मस्त. कर आई खिचडी तुझ्याच हातची कर आज. पाय खोटं बोललो काय बा मी? हा खरीच गोष्ट आहे ना. कर मग सरला कर बरं. हो करतो, माझ्याच मागं आहे. मला द्या ना त्याच्यात घालून सुलगटात.